हॅलो फ्रेंड, मी स्वाती माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. आता दुपारचे वाजलेले आहेत 5:15. मला आता स्वयंपाकाची तयारी करायची. ही आहे माझी मुलगी, तिचं नाव आहे एकता. ती आता करत आहे होमवर्क. चला तर मग तुम्हाला मी दाखवत आहे मी काय बनवणार आहे आता संध्याकाळच्या जेवणामध्ये. अजून थोडं टाईम आहे तर म्हटलं तोपर्यंत तिचं होमवर्क घ्यावं, मग नंतर लागूयाच स्वयंपाकाला. मग तुम्हाला दाखवायलाच मी काय बनवणार आहे स्वयंपाकमध्ये. चला तर मग आता तिचं होमवर्क घेऊयात. ती आता करत आहे तिचा होमवर्क. तिला दिलेलं आहेत 121चं लाईन लिहायला. ती LKG क्लासला आहे. तिची हँडरायटिंग पण छान काढते ती, तिच्या मनाने खूप छान होमवर्क करते ती. बघतात करत आहे तोपर्यंत मग म्हटलं थोडंसं मी दुसरं काम करून. तर चला मग आता मी तुम्हाला घेऊन जाते किचनमध्ये. इथे बघा 5:15 वाजलेले आहेत. तर आता मी इथे कुकरमध्ये आहे ना बटाटे आणि वाटाणे शिजायला ठेवलेले आहेत. तर मी काय बनवणार आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. तोपर्यंत बटाटे आणि वाटाणे शिजून आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर मी आज बनवणार आहे पाणीपुरीचा बेत आहे आणि रगडा. तर रगड्यासाठी काय काय लागतंय ते तुम्हाला मी सांगेल. करून घेऊया. कुकरमध्ये वाटाणे आणि बटाटे शिजूसलत म्हटलं. मुलीचा होमवर्क कुठेपर्यंत आला आहे. मी असं तर तिचा होमवर्क पण कंप्लीट झाला आहे. दाखव बच्चा होमवर्क. कुकरमधून शिट्ट्या होत आहे. कुकर बारीक करते. बनवायचा तिखट पाणीपुरीचं. त्याच्यासाठी मी आहे ना हे पुदिना आणि हिरवी मिरची लसूण याची अशी पेस्ट तयार करून ठेवली होती. जेव्हा बी आपल्याला पाणी बनवायचं असतं ना तेव्हा ही पेस्ट घालून आपण पाणीपुरीची पाणी बनवू शकतो. तर मी आहे ना आमच्या घरी स्पायसी खूप आवडतं सगळ्यांना, आणि मी थोडं स्पायसीच बनवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे आहे ना 4 चमचे हे पाणीपुरीचं पुदिन्याचं चटणी घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात. माझी मुलगी म्हणती मम्मी काय करते तू, ती अशी पाहत आहे. त्याच्यामध्ये आपण ना पाणी ॲड करू. जेवढं आपल्याला पाणी हवे तेवढं आपण त्याच्यात पाणी ॲड करू. आपण बनवू नये. त्याला असं मस्तपैकी थोडंसं हलवून घेऊया. आणि पाणी खूप इझी आहे. आपल्याकडे कधी पुदिना असला ना त्याची चटणी तयार करून ठेवायची. खूप मस्त टेस्टी पाणी लागतं. थोडंसं ह्याच्यामध्ये आहे ना मी ॲड करणार आहे थोडंसं त्याच्यामध्ये आहे ना चाट मसाला ॲड केला. चाट मसाल्याने कसा टेस्ट खूप छान येते. तयार आहे आपलं तिखट पाणी. इकडे चिंच गुळाची चटणी बनवत आहे. चिंच आणि गूळ भिजू घालून ठेवलं आहे. थोडं गूळ विरघळल्यानंतर मग आपण ह्याची चटणी तयार करू. कुकर थंड झाल्यावर आपण कुकरचं झाकण उघडू. तोपर्यंत कढई तापवायला ठेवू. त्याच्यामध्ये आपण तेल गरम हिरवी मिरची लसूण चं वाटण टाकूयात. थोडीशी हळद टाकूयात आणि लगेच आपण हे बारीक केलेलं वाटण त्याच्यामध्ये ॲड करूयात. मग त्याला छानपैकी सगळं मिक्स करून घेऊयात. अजून त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत.
त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये पुदिन्याची चटणी टाकायची आहे, चिंचेची चटणी टाकायची आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असं म्हणून आपण थोडंसंच टाकायचं. आणि खूप आपल्याला लिक्विडसारखं नाही बनवायचं, मीडियमच बनवायचं आहे. त्याच्या अंदाजाने आपण त्याच्यात पुदिन्याचं पाणी ॲड करत राहायचं. थोडीशी त्याच्यात चिंचेचे पाणी टाकत तशी कोथिंबीर घालून घेतली सगळीकडून. तशीच उकळी येऊस तर आपण तोपर्यंत पुडी बनवून घेऊ. मस्त असा रगडा तयार आहे. आता मी खायला घेते. खूप टेस्टी झाला आहे रगडा. या तुम्ही पण रगडा खायला. मीठ का स्कूल में प्रॉब्लम हो तो अच्छा तू देखो नहीं देख ना फोटो जेवढे जाऊन झाले टमाटा क्लीन करून घ्या. पटकीने असा किचन कट्टा पुसून घेतला. दूध तोपर्यंत गरम होतच होतं. स्वच्छ असं किचन ओटा क्लीन केला. मस्त असा किचन ओटा क्लीन करून घेतला आहे. दूध इथं गरम होत आहे. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. चलो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.